हाय हॅलो नमस्कार. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर चला आता त्याची सुरुवात नाही तर काहीतरी आमच्या कामांपासून केली आहे. आणि हे काहीतरी फौजी आणि आरू गेले होते बाहेर. तर त्या तिकडून येताना ना आरूने मस्त असे कुरकुरे त्याचबरोबर बिस्किट वगैरे आणले होते. तर तिचं इथं निवांत कुरकुरे खायचं काम चाललं होतं. आणि मागं बघा आता आमच्या फौजींचं काय काम चाललं आहे. तर हा कुठंतरी दिवस ना भरपूर दिवसांमधून आज आम्हाला उगला आहे. म्हणजेच तो काहीतरी ते कुठंतरी म्हणजे आज किचनमध्ये मला थोडीफार मदत करू लागत होते. ते पण ना त्यांच्या मागं त्यांचा स्वार्थ होता त्या कामामागं. ते म्हणजे त्यांचाच मित्र येणार होता ना आज जेवायला. तर यामुळे ते म्हटले चला आता मी करून देतो तुला आमरस आणि बाकीच्या गोष्टी तू सगळ्या करून घे. तर इथं आरुणी आणि मी मिळून ना मस्त असे कुरकुरे एन्जॉय केले. खरं तर तीच खात होती पण तिच्यासोबत मी पण तिला खाऊ लागले. आणि इथे आहे ना भज्याचं पॅटर्न वगैरे करून मस्त असं तयार मी ठेवलं होतं एक 5-10 मिनटं भिजायला. आणि इथं काहीतरी मग हे पापड आणले होते. आता आपल्या गावाकडचं पापड आहे ना ते खूपच छान असतात. पण चला आता मी काय आणले नाही आहेत आणि सोबत ते यामुळं आता हे कुठंतरी पॅकेट बाहेरून आणलं होतं त्यांनी. मग ते इथं मस्त असे पापड वगैरे तळून घेतले छान असे. आणि म्हटलं आता ते यायच्या अगोदर ना जस्ट असे म्हणजे भजे वगैरे मस्त असे तळता येतील. कारण की लवकर असं काहीतरी तळव म्हणजे करून ठेवल्यानं वस्तू तर त्या सगळ्या थंड होतात. आणि ही भजी वगैरे त्याचबरोबर पापड या सगळ्या गोष्टी ना गरमागरम खायलाच एक नंबर लागतात बरं का. तर आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असताना त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता म्हणजे इथं त्यांचे मित्र जेवायला येणार होते. यामुळं काहीतरी आज आमचा स्पेशल मेन्यू होता जेवणामध्ये. तो म्हणजे आमरस त्याचबरोबर चपाती त्याचबरोबर भजी आणि पापड हे काहीतरी सगळं मिळून होतं. आणि हा फ्रायमध्ये ना बटाटा फ्राय होता. आलूची चटणी मस्त अशी. तर हा आहे ना आमरस लवकरच तयार करून घेतला होता आणि फ्रीजमध्ये आहे ना थंड होण्यासाठी ठेवला होता. तर फायनली इथं मस्त असे भजी वगैरे मी काढून घेतले छान असे. आणि आमरस पण आणला फायनली. आणि आता इथं ताट रेडी करायचं काम चाललं होतं माझं. तर ते काहीतरी आहे ना म्हणजे फौजी आणि त्यांचे मित्र तर ते काहीतरी सोबतच म्हणजे एकाच वर्षाला आहे ना म्हणजे एकाच सोबत अशी भरती झालेले येतं. तर यामुळं ना ते कुठंतरी आज इकडं आले होते. तर यामुळं म्हणजे फौजीने त्यांना घरी डिनरसाठी बोलवलं. मग म्हटलं आता डिनरसाठी काय करावं. तर आता उन्हाळा आहे इकडं. तर यामुळं म्हटलं आमरस तर भेटतोय म्हणजे आंबे भेटताय ना आता इकडं. तर यामुळं आंब्याचाच मस्त प्लॅन करूया. तर छान असं ताट मस्त असं रेडी करून दिलं त्यांना. तर चला आणि ही काहीतरी त्यांनी कॅडबरी आणली आरूसाठी. आणि ती आणि आरूनी आणि मी एन्जॉय केली. तर चला आजचा मिनी ब्लॉग असाच होता. कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.